लेक्चर नंबर 4 स्टेट्स ऑफ मॅटर. लास्ट क्लासमध्ये आपण डिस्कस केलं होतं इंटर मॉलिक्युलर फोर्सेस आहे ना. दोन मॉलिक्युलमध्ये जो फोर्स असतो आहे ना, त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं लंडन फोर्स, ज्यालाच आपण डिस्पर्शन फोर्स म्हटलं होतं आहे ना, डायपोल डायपोल फोर्स, डायपोल इंड्यूस डायपोल फोर्स आणि हायड्रोजन बॉन्डिंग. आणि अजून एक सांगितला होता जो कोणता होता, जो इंटरमॉलिक्युलर फोर्स नाही आहे ना. कोणता नाही आहे? वॉन्डरवॉल फोर्स नाही आहे. कोणता? वॉन्डरवॉल फोर्स नाही आहे असा कोणता होता? आयर्न डायपोल फोर्स आहे ना. हे आपण डिस्कस केले होते, MCQ पण सॉल्व केले त्याच्यावरती. ठीक आहे. तर नेक्स्ट आपण डिस्कस करू आता मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. गॅसेसच्या काही प्रॉपर्टीज आपण मेजर करतो आहे ना, आणि ते मेजर करण्यासाठी कोणकोणते युनिट्स आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ओके. तर मेजरेबल प्रॉपर्टीज, तसा हा पार्ट तुमचा झालेला आहे ना, रिपीट आहे. हे सगळं आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे, सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. त्याच्यामध्ये हे सगळे पॉईंट्स आपण डिस्कस केलेले आहेत. मला वाटतं यातला फक्त एकच आपण डिस्कस केलेलं नाही, डिफ्युजन. तरी एकदा रिव्हिजन म्हणून परत एकदा शिकवतो, कारण बघा हे महत्त्वाचं आहे. हे ज्या काही गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहोत याचे युनिट्स खूप महत्त्वाचे आहेत, ते युनिट कन्व्हर्जन खूप महत्त्वाचे आहेत है ना. कारण न्यूमरिकल सॉल्व करता वेळेस सगळ्यात महत्त्वाचं काही जर असेल तर ते असते तुम्हाला युनिट कन्वर्ट करता येणं. कारण तुम्हाला जर युनिट कन्वर्ट करता नाही आलं तुमचा आन्सर रॉंग होणार. तर युनिट कन्वर्जन करता वेळेस कोणकोणते फॅक्टर असतात ते आपल्याला माहीत पाहिजे. तर प्रॉपर्टीज ऑफ गॅसेसमध्ये आपण डिस्कस करणार आहोत मास, व्हॉल्यूम, डेन्सिटी, प्रेशर, टेम्परेचर आणि डिफ्युजन. ह्या गॅसेसच्या काही प्रॉपर्टीज आहेत. आता पहिली जी प्रॉपर्टी आपल्याजवळ ते आहे मास. आता मास काय असते, तसं तुम्ही या चॅप्टरच्या सुरुवातीलाही सांगितलं होतं. मास काय असते? अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इनसाइड द बॉडी. एखाद्या बॉडीच्या आतमध्ये जेवढं मॅटर आहे ते रिप्रेझेंट करते त्याचं मास. आणि मास हे एक फिजिकल क्वांटिटी असते, बरोबर. किती आहेत फिजिकल क्वांटिटी? 2 की 3 फिजिकल क्वांटिटी आठवतात का? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आणि सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी आहे ना, ज्याच्यामधली मेन आहे फंडामेंटल आणि डिराइव्ड. सप्लिमेंटरी केवढी काम आहे ना. आणि जे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी होत्या त्या किती होत्या? 7. कोणकोणत्या? मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. बरोबर आहे, 7 असतात. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. तर त्याच्यापैकी एक हे मास. हे एक फिजिकल क्वांटिटी आहे, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड ऑन एनी अदर क्वांटिटी फॉर इट्स मेजरमेंट. हे डेफिनेशन आहे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे ना, जे दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड नसते मेजरमेंटसाठी. मग ते मास आहे. आणि जे काय इंडिकेट करते? अमाऊंट ऑफ मॅटर इन अ बॉडी. एखाद्या बॉडीमध्ये किती मॅटर आहे ते एक्सप्लेन करते. आणि मास आपण मेजर कशामध्ये मग करतो? केजी. तर हे जे केजी आहे हे मासचं SI युनिट आहे. कोणतं युनिट आहे? SI युनिट. ओके, किलोग्राम. आणि मास हॅज कॉन्स्टंट व्हॅल्यू ॲट एनी प्लेस. सांगितलं होतं हे पण मी तुम्हाला आहे ना. मासची व्हॅल्यू बदलत नाही. प्लेस बदललं की मासची व्हॅल्यू बदलत नाही. अर्थवरती जेवढं मास आहे तेवढंच मूनवर गेल्यावर मोजलं तरी तेवढंच भरते आहे ना. बदलते काय? वेट. बदलत काय असते? वेट. मास बदलते का? नाही. सांगितलं होतं. नंतर युनिट कन्व्हर्जन फॉर मास. मासचं म्हणजे मासचं तुम्हाला काहीतरी युनिट दिलं आहे आणि ते युनिट तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. ओके. जसं आता लहानपणापासून तुम्ही शिकत आले असाल की बा 1 किलोग्राम आहे म्हणजे किती ग्राम? तर 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्राम. अरे शिकलेले आहा ना. 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्राम. आणि 1000ला कसं लिहू शकता तुम्ही? 1 किलोग्राम. 1000 म्हणजे किती? 10 टू द पॉवर 3 झिरोज आहेत म्हणून 10च्या पॉवरमध्ये 3 ग्राम. म्हणजे 1 किलोग्राम किती असते? 10 टू द पॉवर 3 ग्राम. मग 1 ग्राम किती असेल? 1 ग्राम 10 टू द पॉवर -3 किलोग्राम. म्हणजे ग्रामचं किलोग्राम केलं तर मायनस. हे पहा, मोठ्या युनिटचं छोटं युनिट कन्वर्ट केलं तर पॉवर पॉझिटिव्ह. मोठं युनिट किलोग्राम आहे, छोटं युनिट ग्राम आहे. मोठ्याला छोटं केलं तर पॉवर पॉझिटिव्ह. आणि ग्राम छोटा आहे, किलोग्राम मोठा आहे. मग ग्रामला किलोग्राम केलं म्हणजे छोट्याला मोठं केलं तर पॉवर
निगेटिव्ह. राहील का लक्षात? छोट्या युनिटला मोठ्या युनिटमध्ये कन्वर्ट केलं तर पॉवर निगेटिव्ह. तर 1 ग्राम म्हणजे 10⁻³ किलोग्राम. अजून मास मोजण्यासाठी अजून कोणतं युनिट आहे? आता हे दोन, एक SI युनिट आहे आणि ग्राम कोणता आहे? CGS युनिट. किलोग्रामला तुम्ही MKS युनिट पण म्हणता है ना, आणि ग्राम झालं CGS युनिट. ओके. मग याच्या व्यतिरिक्त पण काही युनिट आहेत मास मोजण्यासाठी, जसं फॉर एक्झाम्पल टन. टनमध्ये मास मोजतात है ना. 1 टन म्हणजे किती? 1000 किलोग्राम है ना. 1 टन म्हणजे किती असते? 1000 किलोग्रामचा 1 टन होते. ओके. नंतर 1 क्विंटल. 1 क्विंटल म्हणजे 100 kg, 100 किलो है ना. जसं फॉर एक्झाम्पल कापूस आहे, 10 क्विंटल कापूस झाला, 20 क्विंटल कापूस झाला, 10 क्विंटल सोयाबीन झालं, असं ऐकतो आपण है ना. तर हे क्विंटल आहे म्हणजे काय आहे? किलो आहे. किती किलो? 100 किलो. 1 क्विंटल म्हणजे 100 किलो. ठीक आहे. आणि 1 टन म्हणजे 1000 किलो है ना. 1 टन म्हणजे 1000 किलो, लक्षात असू द्या. आणि मग आता 1 टन म्हणजे किती क्विंटल? 1 टन. 1 टन म्हणजे असतात 10 क्विंटल. 1 टन म्हणजे किती असतात? 10 क्विंटल. 10 क्विंटलचा 1 टन होते. ठीक आहे. क्लिअर. अजून ग्राम आणि मिलीग्राम म्हटलं तर 1 ग्राम म्हणजे 1000 मिलीग्राम. 1 ग्राम म्हणजे 1000 मिलीग्राम. ओके. आणि 1 पाऊंड 453 आहे ना, म्हणजे 453.592 ग्राम म्हणजे पाऊंड. पाऊंडमध्ये पण मास मोजतात. जसं मी सांगितलं होतं तुम्हाला, लहान बाळाचं जे वजन करतात ते कशामध्ये करतात? पाऊंडमध्ये है ना. 4 पाऊंडचं बाळ आहे, 5 पाऊंडचं बाळ आहे असं म्हणतात की नाही. ओके. तर ते पाऊंडमध्ये सांगतात. आणि 1 पाऊंड म्हणजे किती? जवळपास 453 ग्राम, म्हणजे जवळपास अर्धा किलो है ना. मग एखादं बाळ समजा 4 पाऊंडचं आहे म्हणजे 2 किलोच्या जवळपास, 2 किलोपेक्षा जरासं कमी आहे ना. जन्माला जेव्हा येतं तेव्हा तेवढंच वजन असते तुमचं, आहे की नाही. कोणाचं 2 किलो असेल, कोणाचं 3 किलो असेल है ना. आता झाले तुम्ही 80-80 किलोचे, आहे की नाही, हे वेगळं. तर पण लहान होते तेव्हा 2-3 किलोचे, 4 किलोचे होते है ना. तर तेव्हा किलोमध्ये नव्हते सांगत. कशामध्ये सांगत होते वजन? पाऊंडमध्ये आहे ना. आता मला वाटतं किलो तर सांगतात, जुने सांगत पाऊंडमध्ये आहे ना. म्हणजे मी जेव्हा, माझा जेव्हा बर्थ झाला असेल है ना, त्यावेळेस माझं वजन डॉक्टरनं पाऊंडमध्ये सांगितलं असेल है ना. आता तुमच्या वेळेस पाऊंड होतं की नाही काय माहीत, पण सध्या तर मला वाटतं किलोग्राममध्ये सांगतात डॉक्टर आहे ना. 3 किलोचं, 2.5 किलोचं, 2.25 किलो असं ऐकता तुम्ही है ना. पण पहिले पाऊंड सांगत. तर हे मास मोजण्यासाठी युनिट कन्वर्ट करता येतील. पाऊंडचं कन्वर्जन काही महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं कोणतं कन्वर्जन आहे? किलोग्रामचं ग्राम, ग्रामचं किलोग्राम. हेच आपण सहसा वापरतो. ठीक आहे. नंतर मास जे आहे, या मासला तुम्ही नंबर ऑफ मोल्स सोबत रिलेट करू शकता. कोणासोबत? नंबर ऑफ मोल्स सोबत. आता नंबर ऑफ मोल्स सोबत कसं रिलेट करायचं? तर फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला सांगितला होता, आठवते का? N = W/M है ना. N = W/M. आता इथे यानं स्मॉल m घेतला, मी त्याला W घेऊन टाकतो है ना. W/M. आता W काय असते? मास. आणि M काय असते? मोलार मास. आठवलं का? W म्हणजे मास, M म्हणजे मोलार मास आणि N म्हणजे मोल्स. यांचा फॉर्म्युला काय होता रे? W/M. यांचा फॉर्म्युला काय होता? W/M. म्हणजे N म्हणजे असते मास इन ग्राम अपॉन मोलार मास इन ग्राम है ना. तर आपण काय सांगत असतो? मास आणि मोलार मासचा रेशो म्हणजे काय असते? मोल असते. आणि तुम्हाला आठवत असेल तर अजून एक फॉर्म्युला सांगितला होता मी, नंबर ऑफ मॉलिक्युल्सचा. आठवते का? नंबर ऑफ मॉलिक्युल्स. काय फॉर्म्युला असते रे? N × Na. आठवला का? N × Na असा फॉर्म्युला होता. नंबर ऑफ मॉलिक्युल्सचा काय फॉर्म्युला होता? N × Na. आणि समजा तुम्ही नंबर ऑफ मॉलिक्युल्सला कॅपिटल N म्हटलं है ना, तर यांचा फॉर्म्युला काय झाला? स्मॉल एनचा. हा Na कुठं जाणार? याच्या डिवाइडमध्ये, म्हणजे N अपॉन काय होणार रे? Na. म्हणजे हा एक फॉर्म्युला आहे की तुमच्याजवळ Nचा. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला N/Na. N म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि Na म्हणजे अवॅगॅड्रो नंबर. आणि त्याची व्हॅल्यू किती असते? 6.022 10⁻23. आणि अजून एक फॉर्म्युला सांगितला होता, आठवत असेल तर है ना, यांचा अजून एक फॉर्म्युला सांगितला होता तुम्हाला. N = V/22.4. आठवते का? यांचा अजून एक फॉर्म्युला होता V/22.4. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ गिवन गॅस इन लिटर ॲट STP
आहे ना, म्हणजे व्हॉल्यूम STPचा, आणि तो लिटरमध्ये घेणार आपण आणि डिवाइड बाय 22.414 आहे ना, हा आपण कशामध्ये घेणार, लिटरमध्ये. तर ते तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. ओके, तर हे 3 फॉर्म्युले आहेत. यांचा फॉर्म्युला W/M, यांचा फॉर्म्युला V/22.4 आणि यांचा फॉर्म्युला N/NA. हा N म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि NA म्हणजे अवॅगॅड्रो नंबर. ठीक आहे, समजलं एवढं. हे मोलला आपण मासला मोलसोबत रिलेट केलं आपण, आहे ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला मास दिलेला आहे, तुम्ही इथून मोल काढसाल, मोल टाकले की व्हॉल्यूम माहीत होते, इथं मोल टाकले की नंबर ऑफ मॉलिक्युल्स माहीत होतात. म्हणजे सगळे आपण एकामेकामध्ये कन्वर्ट करू शकतो या 3 फॉर्म्युल्याचा वापर करून. ठीक आहे, नंतर व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय असते, तर व्हॉल्यूम म्हणजे स्पेस ऑक्युपाइड बाय मॅटर इनसाइड द कंटेनर. म्हणजे एखाद्या कंटेनरमध्ये एखादं मॅटर जी जागा घेते त्याला काय म्हणतो आपण, व्हॉल्यूम म्हणतो, आहे ना. म्हणजे स्पेस ऑक्युपाइड बाय मॅटर इन द कंटेनर इज कॉल्ड ॲज व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम कशामध्ये मेजर करतो आपण, मीटर क्यूब, त्याला क्युबिक मीटर म्हणतात. आणि हे व्हॉल्यूमचं SI युनिट आहे. कोणतं युनिट आहे, SI युनिट. व्हॉल्यूमचं SI युनिट काय असते, मीटर क्यूब. पण व्हॉल्यूम आपण वेगवेगळ्या युनिट्समध्ये मोजू शकतो, आहे ना. जसं फॉर एक्झाम्पल फेमस युनिट व्हॉल्यूम मोजण्याचं लिटर, है ना. लिटरमध्ये आपण व्हॉल्यूम मोजतो. जसं आपण दुकानामधून तेल विकत आणलं 1 लिटर, 1 लिटर तेलाचं पॅकेट भेटते, आहे ना. किंवा 5 लिटर तेलाची कॅन भेटते, आहे ना. किंवा 15 लिटर तेलाची कॅन भेटते, किंवा 15 लिटरचा डब्बा भेटते तेलाचा, अरे माहिती असेल ना. हां, तर ते लिटरमध्ये मोजत आहोत आपण. कशामध्ये मोजत आहोत, लिटरमध्ये मोजत आहोत. दूध आणतो आपण अर्धा लिटर म्हणजे 500 ml असते, आहे ना. 1 लिटर दूध लिटरमध्ये आणतो. लिक्विड गोष्टी आपण लिटरमध्ये आणतो, आहे की नाही. आणि लिटर एक फेमस आहे आणि दुसरं कोणतं फेमस आहे, ML. मिलीलिटर. जसं मी सांगितलं बा अर्धा लिटर दूध आहे, पण त्या अर्धा लिटर दुधा या पॅकेटवर अर्धा लिटर लिहिलं असते का, त्याच्यावर लिहिलं असते 500 ml असते. किंवा ते केवढ्याचं आहे पॅकेट, अर्धा लिटर दुधाचं सध्या 28-29 रुपयाचं वाटतं काहीतरी, है ना. हां, आणि एक दुसरं पॅकेट येते छोटंवालं 13 रुपये, 12-13 रुपयाचं. किती असते ते, 200 ml. पावभर नसते, पावभर असते तर मग तेच आणलं असतं. 13 × 26 रुपयात झालं असतं. इकडे 28 काल दिले असते. किती असते ते, 200 ml असते, है ना. आणि काही 100 10 रुपयाचं भेटते. हल्दीरामचं 10 रुपयाचं आलं आता माहिती आहे का तुम्हाला. पण ते 170 का 180 ml आहे ना. पैसे कमी झाले की दुधाची क्वांटिटी बी कमी होऊ राहिली, आहे ना. तर ते ML मध्ये जे मोजत आहोत आपण, आहे ना. किंवा दुसरं फॉर एक्झाम्पल औषध, आहे ना. डॉक्टर आपल्याला औषध देते, पेशंटला हलवून औषध द्या, माहिती आहे की तुम्हाला. हां, असं असते ना ते. पेशंटला हलवून औषध द्या, बॉटलने हलवून. आम्ही लहान आहे ना, आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला अशी गोष्ट सांगत जात आहे की नाही, की बा एक मुलगा होता, तो त्याच्या आजीला घेऊन दवाखान्यात गेला, आहे ना. मग दवाखाना झाला, डॉक्टरनं सांगितलं, औषध दिली, आहे ना. मग घरी आला तो, मग आजीला औषध द्यायला लागला, है ना. डबल आजीला दवाखान्यात घेऊन गेला, है ना. मग डॉक्टर म्हणे काय रे बा काय झालं आजीले. हा म्हणे तुम्ही सांगितलं होतं पेशंटला हलवून औषध द्या, मी पेशंटला हलवत बसलो, आहे ना. हां, पेशंट गेला आता. ठीक आहे, तर ते बॉटल पेशंटला हलवून औषध द्या, म्हणजे मराठी भाषाच आपली तशी आहे की नाही. हां, तर ते जे औषध आपण मोजतो ते कशामध्ये मोजतो, ML मध्ये मोजतो. कशामध्ये, ML मध्ये, आहे ना. 5 ml 10 ml कॅपॅसिटीनुसार. जेव्हा तुम्ही लहान होते, है ना, तेव्हा तुम्हाला जे औषध दिली जात होती, है ना, ते कशानं झाकणानं देत होते का, नाही. ते काळ्या कलरचं त्याला मागच्या साईडनं हे आहे ना, रबर सारखं, आहे ना. काय म्हणतात त्याला, ड्रॉपर म्हणतात त्याला. काय म्हणतात, ड्रॉपर. तर ते एकाच MLचं आहे, माहिती आहे तुम्हाला. ड्रॉपर किती MLचं असते, 1 MLचं. म्हणजे जेव्हा तुम्ही लहान होते तेव्हा तुम्हाला ते ड्रॉपरनं देत जात औषध, आहे ना. 1 ml देत जात. किती देत जात, 1 ml, आहे ना. मग थोडेसे मोठे झाले, मग 2 ml 3 ml त्या ड्रॉपरनं देत होते. मग अजून थोडेसे मोठे झाले तुम्ही, मग आता 5 ml पर्यंत औषध, आहे ना. आता तुम्ही अजून मोठे झाले, 10 ml पर्यंत पसते तुम्हाला आता, आहे की नाही. बरोबर आहे की नाही. म्हणजे कॅपॅसिटी वाढू राहिली की नाही. हां, काही जण 90 ml पर्यंत पोचले, आहे की नाही. हां, ठीक आहे. तर कॅपॅसिटीचा प्रश्न आहे तो. तर ML मध्ये मोजल्या जाते ना. ओके, तर लिक्विड वस्तू ज्या असतात त्या कशामध्ये मोजतो आपण, ML मध्ये मोजतो. ठीक आहे. तर ML आणि लिटर हे फेमस युनिट आहेत जे आपण रोजच्या जीवनामध्ये वापरतो, आहे ना.
पण मीटर क्यूब हे त्याचं SI युनिट आहे, जे काही आपण कुठं वापरत नाही आहे ना, म्हणजे रोजच्या जीवनात वापरत आहे, पुस्तकात तर वापरात लागते आपल्याला क्वेश्चन सॉल्व करता वेळेस. तर हे युनिट कन्व्हर्जन तुम्हाला आले पाहिजे आहे ना. काही महत्त्वाचे कन्व्हर्जन सांगतो, इकडे बघा. 1 लिटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे 1000 ml आहे. 1000 ml म्हणजे 10⁻³ ml. तर हे महत्त्वाचं. 1 लिटर म्हणजे किती? 10⁻³ ml. तसं 1 मीटर क्यूब म्हणजे 1 मीटर क्यूब म्हणजे 10⁻6 सेंटीमीटर क्यूब. 1 मीटर क्यूब म्हणजे किती? 10⁻6 सेंटीमीटर क्यूब. 1 मीटर क्यूब म्हणजे 10⁻³ लिटर. 1 मीटर क्यूब म्हणजे 10⁻³ लिटर. नंतर दुसरं महत्त्वाचं, 1 DM क्यूब. 1 DM क्यूब म्हणजे 10⁻³ सेंटीमीटर क्यूब. 1 DM क्यूब म्हणजे किती? 10⁻³ सेंटीमीटर क्यूब. नंतर 1 लिटर म्हणजेच 1 DM क्यूब, म्हणजे हे दोन सारखेच आहेत. 1 लिटर म्हणजेच 1 DM क्यूब. 1 ml म्हणजेच 1 सेंटीमीटर क्यूब. 1 ml म्हणजेच 1 सेंटीमीटर क्यूब. बघा एवढे युनिट आता इथं भरपूर लिहिलेले आहेत है ना, पण तुमच्यासाठी एवढे महत्त्वाचे. मग हे कन्वर्ट बी करता येतात तुम्हाला आहे ना. तुम्ही जर हे लक्षात ठेवले एवढे की 1 लिटर म्हणजे 10⁻³ ml, 1 मीटर क्यूब म्हणजे 10⁻6 सेंटीमीटर क्यूब, 1 मीटर क्यूब म्हणजे 10⁻³ लिटर, 1 DM क्यूब म्हणजे 10⁻³ सेंटीमीटर क्यूब, 1 लिटर म्हणजेच 1 DM क्यूब, 1 ml म्हणजेच 1 सेंटीमीटर क्यूब आहे ना. तर तुम्हाला ह्या सगळ्या पॉवर पॉझिटिव्ह दिसून राहिल्या, कारण तुम्ही मोठ्याचं छोटं करता. मग तुम्ही छोट्याचं मोठं केलं तर पॉवर काय होती? निगेटिव्ह. म्हणजे जसं बा 1 लिटर म्हणजे किती मीटर क्यूब? 1 लिटर हे पहा मीटर क्यूब. तर हा 10⁻³ इकडे आणला तर -3. म्हणजे 1 लिटर म्हणजे किती रे? 10⁻³ मीटर क्यूब. बरोबर आहे का? हां. मग म्हणजे इकडचा तिकडून केला तो मायनस होते ना. म्हणजे मोठ्याचं छोटं केलं तर पॉवर पॉझिटिव्ह, छोट्याचं मोठं केलं तर पॉवर निगेटिव्ह. क्लिअर आहे एवढं? ओके. तर हे व्हॉल्यूम मोजण्यासाठी युनिट समजले कोणकोणते आहे महत्त्वाचे, एवढे तरी लक्षात ठेवजा. ओके. नेक्स्ट डेन्सिटी. आता डेन्सिटी काय असते? तर डेन्सिटी जो असते, डेन्सिटी हा रेशो असते कोणाचा? मासचा. कोणासोबत? व्हॉल्यूमसोबत. म्हणजे मास पर युनिट व्हॉल्यूम आहे ना, याला आपण काय म्हणतो? डेन्सिटी. मास अपॉन व्हॉल्यूम. आता आपण मास पण शिकलो, व्हॉल्यूम पण शिकलो. मास कशामध्ये मोजतात रे? मास कशामध्ये मोजतात? kg. आणि व्हॉल्यूम कशामध्ये मोजतात? मीटर क्यूब. म्हणजे याचं युनिट काय झालं? kg पर मीटर क्यूब. डेन्सिटीचं युनिट काय असते? kg पर मीटर क्यूब. आणि हे कोणतं युनिट आहे? SI युनिट. कोणतं युनिट आहे? SI युनिट. kg पर मीटर क्यूब. आता हे झाले डेन्सिटी. तुम्हाला आठवत असेल तर पहिल्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला व्हेपर डेन्सिटी पण शिकवली होती. शिकवलेल्या गोष्टी आहेत, परत आहेत. व्हेपर डेन्सिटी काय असते? तर व्हेपर डेन्सिटी इन केस ऑफ गॅस सांगतो आपण. कोणासाठी सांगतो? गॅसेससाठी. गॅसेससाठी व्हेपर डेन्सिटी सांगतो. आणि हे रिलेटिव्ह डेन्सिटी आहे. कोणती डेन्सिटी आहे? रिलेटिव्ह डेन्सिटी. आता रिलेटिव्ह शब्दाचा अर्थ काय आहे? कोणाच्या तरी रिलेशनमध्ये आहे ना, कोणाच्या तरी रिलेशनमध्ये. म्हणजे कसं? रिलेटिव्ह डेन्सिटीचा अर्थ काय? जसं फॉर एक्झाम्पल आता सहसा हे राहिलं नाही पण जुन्या वेळेसचं सांगतो. तुम्ही तो असावाला काटा बघितलेला आहे? तराजू म्हणतात त्याला, वजन काटा, तराजू. हां. तर पहिले आता दुकानामध्ये जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा जात होतो आहे ना, तर दुकानामध्ये समजा गेलो आणि एखादी वस्तू मला 2 किलो साखर पाहिजे आहे ना, 2 किलो साखर पाहिजे. पण दुकानदाराजवळ 1 किलोचं वजन आहे, 2 किलोचं वजन नाही आहे ना. मग तुम्हाला साखर तर 2 किलो पाहिजे, मग तो 1-1 किलो 2 वेळा मोजत जाय का? नाही. तो काय करत जाय? एक मिठाची पुडी टाकत जाय 1 किलोची, कारण मिठाची पुडी 1 किलोची असते आहे की नाही. म्हणजे त्या एका तराजूमध्ये 1 किलोचं वजन आणि 1 मिठाची पुडी, आणि इकडून तुम्हाला साखर मोजून देत जाय. म्हणजे तुम्हाला जो साखर मोजून दिला त्यानं त्या इकडच्या वजनाच्या रिलेटिव्हमध्ये मोजून दिला की नाही. मग 1 मिठाची पुडी म्हणजे त्यानं 1 किलो पकडलं आणि त्याच्या रिलेटिव्हमध्ये तुम्हाला मोजून दिलं, त्याला म्हणतात रिलेटिव्ह. आणि तसं पण त्या तराजूमध्ये जे मास मोजलं जाते ते रिलेटिव्हच असते ना, त्या वजनाच्या रिलेशनमध्ये मोजून देते की नाही तुम्हाला. ओके. तर ते रिलेटिव्ह असते, म्हणजे कोणाच्या तरी संदर्भात आहे ना. तर रिलेटिव्ह डेन्सिटी आहे. कोणती डेन्सिटी आहे? रिलेटिव्ह. हे कोणाच्या रिलेशनमध्ये सांगतो आपण? विथ रिस्पेक्ट टू हायड्रोजन गॅस. कोणाच्या रिस्पेक्टमध्ये सांगतो? हायड्रोजन गॅसच्या रिस्पेक्टमध्ये सांगतो रिलेटिव्ह डेन्सिटी आहे ना. म्हणजे एखाद्या गॅसची डेन्सिटी सांगू राहिले पण त्या हायड्रोजन गॅसच्या रिस्पेक्टमध्ये आहे ना, तेव्हा त्याला म्हणायचं रिलेटिव्ह, त्याला म्हणायचं व्हेपर डेन्सिटी. आणि व्हेपर डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असते? मोलार मास अपॉन
2. काय असते व्हेपर डेन्सिटीचा फॉर्म्युला? मोलार मास अपॉन 2. आणि हे 2 काय आहे? हे 2 कसं काय आलं? तर हे 2 पण मोलार मास आहे. 2 पण काय आहे? मोलार मास. पण हे कोणाचं मोलार मास आहे? मोलार मास ऑफ H2 म्हणजे हायड्रोजन गॅस. कारण आपण हायड्रोजनच्या रिस्पेक्टमध्ये सांगू राहिलो ना, H2चं मोलार मास किती आहे? एका हायड्रोजनचं 1 तर 2 हायड्रोजनचं 2. तर हे H2चं मोलार मास आहे 2. म्हणजे वरती जो गॅस तुम्हाला दिलेलं असेल त्याचं मोलार मास डिवाइड बाय हायड्रोजनचं मोलार मास, आणि हायड्रोजनचं मोलार मास 2 असते. तर व्हेपर डेन्सिटी जर तुम्हाला गॅसची काढायची असेल तर त्या गॅसचं मोलार मास डिवाइड बाय 2. जसं तुम्हाला CO2ची व्हेपर डेन्सिटी काढायची आहे, मग CO2चा मोलार मास किती आहे का पाठ? 44. किती आहे? 44. आणि डिवाइड बाय 2 म्हणजे किती? 22. म्हणजे CO2ची व्हेपर डेन्सिटी किती झाली? 22. समजलं? समजा N2ची काढायची आहे, किती आहे मोलार मास N2चा? 28. आणि डिवाइड बाय 2 म्हणजे किती? 14. समजलं? तर अशा पद्धतीनं तुम्ही व्हेपर डेन्सिटी फाइंड आउट करू शकता. ओके. नेक्स्ट आहे प्रेशर. आता प्रेशर काय असते? कशाला म्हणतात? प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया. अरे शिकले ना काय? प्रेशर काय असते? प्रेशर इज इक्वल्स टू काय असते? फोर्स अपॉन एरिया. प्रेशर काय असते? फोर्स अपॉन एरिया. म्हणजे प्रेशर इज डिफाईन ॲज फोर्स पर युनिट एरिया. प्रेशरची डेफिनेशन फोर्स पर युनिट एरिया. मग मला सांगा फोर्स कशामध्ये मोजतात? फोर्स कशामध्ये मोजतात? न्यूटन. अरे फोर्स कशामध्ये मोजतात? न्यूटन. आणि एरिया कशामध्ये मोजतात? मीटर स्क्वेअर. म्हणजे प्रेशरचं युनिट काय झालं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि हे जे न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे हे कोणतं युनिट आहे? SI युनिट. SI युनिट. तर प्रेशरचं युनिट असते न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच पास्कल. दोन्ही सारखेच असतात है ना. न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच पास्कल. 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच 1 पास्कल. दोन्ही सारखे आहेत प्रथमेश. 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच 1 पास्कल. दोन्ही सारखेच आहेत. ओके. म्हणजे प्रेशर मोजण्यासाठी तुम्ही कोणाचा वापर केला? न्यूटन पर मीटर स्क्वेअरचा. हे SI युनिट आहे. हे कोणतं युनिट आहे? SI युनिट. ठीक आहे. नंतर अजून जर प्रेशर तुम्हाला मोजायचं असेल, एक तर मी तुम्हाला सांगितलं की 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय असते? 1 पास्कल. 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच 1 पास्कल. दुसरं 1 ATM 1.013. 1 ATM किती असते? 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर है ना. नंतर 1 ATM किती असते? 1 ATM असते 1.013 बार. किती असते? 1.013 बार. बारमध्ये बारमध्ये पण युनिट प्रेशर मोजतो आपण. त्यानंतर 1 ATM किती असते? तर 1 ATM असते 760 mmHg. 1 ATM किती असते? 760 mmHg. ओके. नंतर 1 ATMच्या 3 हे पा न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये, हे बारमध्ये आणि हे mmHg मध्ये. नंतर 1 बार किती असते? 1 बार असते 1 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 बार किती असते? 1 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके. नंतर आता हे युनिट्स खूप महत्त्वाचे. याच्या व्यतिरिक्त एक टॉरचं कन्वर्जन आहे बघा. हे टॉर. 1 टॉर किती असते? 133.322 आहे ना न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 133.322 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 टॉर. टॉरचं काम तुम्हाला फिजिक्समध्ये पडू शकते है ना. त्यानंतर 1 PSI पाऊंड स्क्वेअर इंच. PSI म्हणजे पाऊंड स्क्वेअर इंच. किती? 6894.76 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके. तर हे युनिट कन्वर्जन 2 एवढे महत्त्वाचे नाही आहेत, बाकीचे मी सांगितले ते महत्त्वाचे. ठीक आहे. प्रेशर मोजण्यासाठी. आणि प्रेशर मोजण्यासाठी काही ॲपरेटस आहेत आपल्याजवळ. जसं प्रेशर ऑफ गॅस. गॅसचं प्रेशर मोजायचं आहे तर आपल्याजवळ मॅनोमीटर असते. काय असते? मॅनोमीटर. हे मॅनोमीटर आहेत. हे जे 2 आहेत हे काय आहेत? मॅनोमीटर. मॅनोमीटर म्हणजे बघा हे यूट्यूब मॅनोमीटर आहे. याला काय म्हणतात? यूट्यूब. यू आकाराचं दिसू राहिलं की नाही? पहा बरं. कोणत्या आकाराचं दिसू राहिलं? यू आकाराचं. बघा हा यू दिसू राहिला. आणि या यू मध्ये काय भरेल असते माहिती आहे का? हा जो आहे याच्यात भरेल तो असते मर्क्युरी. काय भरेल असते याच्या आतमध्ये? मर्क्युरी. ठीक आहे. हा मर्क्युरी आहे. याच्या आतमध्ये काय भरलेला आहे? मर्क्युरी. या मॅनोमीटरच्या आतमध्ये काय भरलेला असते? मर्क्युरी. आणि याला एका ट्यूब बल्ब सोबत कनेक्ट केलेला आहे. आणि मला गॅसचं प्रेशर मोजायचं आहे. समजा तो गॅस तुम्ही याच्यात भरून ठेवला है ना. पहिले हे असं आहे पहा. हे मॅनोमीटर आहे. हे तुम्हाला असं दिसू राहिलं. ओके.
आणि हे लेवल पहा, ह्या दोन्ही लेवल सारख्या आहेत, दिसू राहिल्या का? जेव्हा याच्यामध्ये तुम्ही गॅस भरलेला नाही आहे, पण आता तुम्ही याच्यामध्ये गॅस भरला, मग याच्यात गॅस भरला तर असं दिसेल, मग हा गॅस या ट्यूबमधून पुढे पुढे जाईल की नाही? अरे याच्यात जर तुम्ही गॅस भरला तर याला रस्ता आहे, हा इकडे जाईल ना, मग हा गॅस इकडे येणार आणि इकडून येणार, तर या मर्क्युरीवर प्रेशर टाकेल की नाही पुढे जाण्यासाठी, है ना? आणि याच्यावर जर प्रेशर टाकलं तर हा मर्क्युरी इकडे वर चढील की नाही? अरे समजलं का? तर हा मर्क्युरी आता काय झाला, इकडे इकडून प्रेशर टाकल्यामुळे इकडून असा वर चढला. अरे चढला का? मग आता या दोन लेवलमध्ये काहीतरी फरक आहे की नाही? हे लेवल समजा इथं आहे आणि हे लेवल इथं आहे, आणि तुम्ही हे हाईट मोजली, काय मोजली? हाईट. किंवा हा मर्क्युरी किती वर चढला, है ना? दोघांमध्ये किती डिफरन्स आहे ते काय झाली त्याची हाईट. मग आता हाईट जर तुम्ही मोजली तर प्रेशर मोजू शकता. प्रेशरचा फॉर्म्युला काय असते माहिती आहे का तुम्हाला? P = H/ρg. हा एक फॉर्म्युला आहे, शिकले का फिजिक्समध्ये? प्रेशरचा फॉर्म्युला काय असते? H/ρg. रो म्हणजे डेन्सिटी आहे, ओके, आणि जी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि H म्हणजे हे हाईट, जेवढ्या हाईटपर्यंत तो मर्क्युरी वर झाला, रेज झाला. समजलं? तर H/ρg म्हणजे काय आहे? P. क्लिअर? समजलं एवढं? तर तुम्ही अशा पद्धतीनं प्रेशर मोजू शकता. आणि हे प्रेशर मोजण्यासाठी जे डिव्हाइस आहे त्याला काय म्हणतात? मॅनोमीटर. आणि हे कोणाचं प्रेशर मोजलं तुम्ही? गॅसचं प्रेशर. गॅसचं प्रेशर मोजण्यासाठी काय आहे? मॅनोमीटर. दुसरं, जर मला ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजायचं आहे, ॲटमॉस्फिअरचं प्रेशर मोजायचं आहे, त्याच्यासाठी जे डिव्हाइस असते त्याला काय म्हणतात? बॅरोमीटर. ॲटमॉस्फिअरचं प्रेशर मोजायचं असेल तर जे डिव्हाइस असते ते कोण असते? बॅरोमीटर. बॅरोमीटरमध्ये एक कंटेनर दिसून राहिलं, त्याला आपण रिझर्वायर म्हटलं, आणि या रिझर्वायरमध्ये काय भरलेलं आहे? मर्क्युरी भरलेला आहे ना? आणि एक तुम्हाला ट्यूब दिसू राहिली आहे ना, तर ट्यूब त्याच्यामध्ये टाकलेली आहे. आता होणार काय आहे? ॲटमॉस्फिअरिक प्रेशरमुळे आहे ना, इथं प्रेशर लागेल ना ॲटमॉस्फिअरचं, हे ओपन आहे, तर या ट्यूबच्या आतमध्ये हा मर्क्युरी जाईल वर 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 वर, है ना? मग तुम्ही हे हाईट मोजसाल, किती हाईटपर्यंत मर्क्युरी वर चढला, ते झाली हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम, आहे ना? हे हाईट मोजसाल तुम्ही, आणि त्या हाईटवरून तुम्ही काय काढू शकता? प्रेशर काढू शकता. समजलं का? ओके. तर बॅरोमीटरचा यूज केला जाते कशासाठी? ॲटमॉस्फिअरचं प्रेशर मोजण्यासाठी. ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्यासाठी बॅरोमीटर, आणि गॅसचं प्रेशर मोजण्यासाठी मॅनोमीटर. ठीक आहे? याच्यानंतर आहे टेम्परेचर. काय बघायचं आपल्याला? टेम्परेचर. टेम्परेचर काय आहे? टेम्परेचर म्हणजे असते डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस, है ना? हॉटनेस और कोल्डनेस म्हणजे एखादी वस्तू किती थंड आहे किंवा किती गरम आहे हे सांगण्याचं काम कोण करते आपल्याला? टेम्परेचर. टेम्परेचर सांगते ना एखादी वस्तू किती हॉट आहे किंवा किती कोल्ड आहे, ओके? ते सांगण्यासाठी काय वापरतात? टेम्परेचर. मग समजा फॉर एक्झाम्पल तुमच्यावर अशा दोन वस्तू आहेत. हे एक वस्तू आहे आणि या वस्तूच्या कॉन्टॅक्टमध्ये हे दुसरी वस्तू आहे. या वस्तूचं टेम्परेचर आहे 40 डिग्री सेल्सिअस आणि या वस्तूचं टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस. समजलं? काय होणार सांगा बरं? एकाचं टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस, दुसऱ्याचं 25 डिग्री सेल्सिअस. काय होणार? हीट फ्लो होणार, है ना? कुठून कुठं? 40 डिग्री सेल्सिअसपासून 25 डिग्री सेल्सिअसकडे. असंच होते की नाही? म्हणजे टेम्परेचर डिफरन्समुळे हीट फ्लो होते. टेम्परेचर डिफरन्समुळे हीट फ्लो होते. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला चटका लागेला चटका सगळेले. असं तर कोणी नसेल की ज्यांना आता लोक चटकाच खाल्ला नाही म्हणून. काचा ना काचा चटका तुम्हाला लागला असेलच, है ना? तर चटका आपल्याला कोणत्या वस्तूचा लागते? जी वस्तू गरम आहे. अरे बरोबर आहे ना? आपल्यापेक्षा जी वस्तू आपल्यापेक्षा गरम आहे त्या वस्तूचा आपल्याला चटका लागते. का? समजा फॉर एक्झाम्पल हा पेन आहे. या पेनाचं टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस आहे आणि माझ्या हाताचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस आहे. कन्सिडर केलं. मग आता हा पेन मी हातात धरला, काय होईल? हा 40वर आहे आणि माझा हात 30वर आहे. तर हीट कशी फ्लो होते? हायकडून लोकडे, म्हणजे 40कडून 30कडे. म्हणजे या पेनातली हीट निघून माझ्या हातात जाईल की नाही? माझ्या हातात हीट गेली म्हणजे माझा हात गरम होईल ना, म्हणूनच चटका लागेल की नाही? अरे समजलं का? म्हणजे चटका कोणत्या वस्तूचा लागते? ज्या वस्तूचं टेम्परेचर आपल्यापेक्षा जास्त असते, है ना? तेच जर तुम्ही बर्फ हातात घेतला, चटका लागेल का? तुमचा चटका लागेल बर्फाले. अरे बरोबर आहे ना? बर्फा चटका लागेल का तुम्हाला? नाही, तुमचा चटका लागेल ना बर्फाला. का? कारण बर्फाचं टेम्परेचर कमी आहे, तुमच्या बॉडीचं टेम्परेचर जास्त. हीट कुठून कुठं फ्लो होणार? हाय टेम्परेचर टू लो, म्हणजे तुमच्या बॉडीमधून, तुमच्या हातामधून
बर्फामध्ये. बर्फामध्ये हीट गेली म्हणूनच बर्फ वितळला की नाही. अरे समजलं का. तर हीट कशी फ्लो होते, हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. तर टेम्परेचर इज द प्रॉपर्टी ऑफ ऑब्जेक्ट दॅट डिटरमाइन डायरेक्शन इन विच एनर्जी विल फ्लो व्हेन दॅट ऑब्जेक्ट इन कॉन्टॅक्ट विथ अदर ऑब्जेक्ट. म्हणजे हा एक ऑब्जेक्ट आहे, हा दुसऱ्या ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि इथं एनर्जी फ्लो होऊ राहिली, हीट एनर्जी आहे ना, हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर आहे ना. म्हणजे आपल्याला टेम्परेचर सांगते की कोणत्या डायरेक्शनमध्ये हीट फ्लो होणार आहे. आणि टेम्परेचर मोजायचं असेल तर आपल्याजवळ जे युनिट आहेत ते आहेत डिग्री फॅरनहाइट, केल्विन आणि डिग्री सेल्सिअस. ओके, हे युनिट्स आहेत कशाचे, टेम्परेचर मोजायचे. मग आता महत्त्वाचं, जर समजा डिग्री फॅरनहाइट आहे, डिग्री फॅरनहाइट काय असते फॉर्म्युले लक्षात घ्या, 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32. डिग्री फॅरनहाइटचा काय फॉर्म्युला असते, 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32. याचा वापर करून तुम्ही डिग्री सेल्सिअसला डिग्री फॅरनहाइट करू शकता. डिग्री फॅरनहाइट कुठं यूज केल्या जाते, आपल्या बॉडीचं टेम्परेचर मोजण्यासाठी. डॉक्टर सांगते की नाही आपल्याला, तुम्हाला 102 ताप आहे, 101 ताप आहे, 100 ताप आहे ना, तर ते ताप कशामध्ये मोजतात डॉक्टर, डिग्री फॅरनहाइटमध्ये. ओके. आणि आपल्या वातावरणाचं टेम्परेचर सांगतो आपण, उन्हाळ्यामध्ये लय ऐकायला भेटते आहे ना, की 44 डिग्री सेल्सिअस झालं, 45 डिग्री सेल्सिअस झालं असं म्हणतो की नाही आपण. तर वातावरणाचं टेम्परेचर जे सांगतो ते कशामध्ये सांगतो, डिग्री सेल्सिअसमध्ये सांगतो. ठीक आहे. तर डिग्री फॅरनहाइट 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32. त्यानंतर केल्विन काय असते, केल्विन असते डिग्री सेल्सिअस प्लस 273.15. नाही घेतलं तरी चालेल किंवा घेतलं तरी चालेल. तर केल्विन काय असते, डिग्री सेल्सिअस प्लस 273.15 आहे ना. आणि डिग्री सेल्सिअस काय असते, केल्विन हा प्लस आहे, इकडे शिफ्ट केला तर मायनस 273.15. डिग्री सेल्सिअस काय असते, केल्विन मायनस, बटन बंद करा एकदा, चालू करा त्याच्या बाजूचा, हां करा चालू. हॅलो, कसं काय झालं, हॅलो हॅलो, ठीक आहे बंद करून टाका बटन, काही प्रॉब्लेम नाही. बघा, तर डिग्री सेल्सिअस काय, डिग्री सेल्सिअस आहे केल्विन मायनस 273.15 आणि केल्विन काय आहे, डिग्री सेल्सिअस प्लस 273.15. डिग्री फॅरनहाइट काय आहे, 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32. क्लिअर आहे एवढं. ओके. म्हणजे आपण टेम्परेचर कन्वर्ट करतो अशा पद्धतीनं. आणि याच्यावरचे क्वेश्चन्स मी पहिल्या चॅप्टरमध्ये भरपूर घेतले आहेत, कन्वर्ट कसं करायचं. त्यामुळे आता काही याच्यावर आपण टाईम वेस्ट करू नये, हे येते तुम्हाला. ठीक आहे, लिहून दिलेलं आहे सगळं. फक्त इथं महत्त्वाचं की टेम्परेचरचं एसआय युनिट काय असते, एसआय युनिट ऑफ टेम्परेचर, एसआय युनिट ऑफ टेम्परेचर, एसआय युनिट ऑफ टेम्परेचर इज काय रे, इज केल्विन. एसआय युनिट काय असते, केल्विन असते. ओके, लक्षात असू द्या. ओके, हे झालं टेम्परेचर. नंतर आहे डिफ्युजन. नंतर काय आहे, डिफ्युजन. आता डिफ्युजन काय, बघा हे एक कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये इकडून पण गॅस आहे आणि इकडून पण गॅस आहे, पण इकडून गॅस कसा आहे, जास्त आहे, इकडून गॅस कमी आहे. तर इथं गॅस जसा जसा टाईम समोर जाणार आहे ना, ॲज द टाईम पासेस आहे ना, काय होणार, जो गॅस इकडून आहे इकडून त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर गॅसचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, हाय कॉन्सन्ट्रेशन. इथं हाय कॉन्सन्ट्रेशन आहे, गॅसचं कॉन्सन्ट्रेशन इकडून हाय आहे आणि इकडून काय आहे, लो कॉन्सन्ट्रेशन आहे. गॅसचं काय आहे, लो कॉन्सन्ट्रेशन. आणि जेव्हा एका साईडला गॅसचं हाय कॉन्सन्ट्रेशन आहे, एका साईडला लो कॉन्सन्ट्रेशन आहे, तेव्हा गॅस काय होते, फ्लो होते है ना. कसा फ्लो होते, हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे इकडचा गॅस तिकडे चालला, याला आपण डिफ्युजन म्हणतो. काय म्हणतो याला, डिफ्युजन. तर आता बघा दोन्ही इकडे गॅस सारखा झाला है ना, म्हणजे इकडचा गॅस तिकडे गेला. म्हणजे डिफ्युजन इज द प्रोसेस, हे एक प्रोसेस आहे व्हेअर बाय गॅसियस ॲटम्स अँड मॉलिक्युल्स आर ट्रान्सफर्ड. गॅसेसचे मॉलिक्युल्स ट्रान्सफर होतात रिजन ऑफ रिलेटिव्हली हायर कॉन्सन्ट्रेशन टू रिजन ऑफ रिलेटिव्हली लोअर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडे गॅसेसचे मॉलिक्युल ट्रान्सफर होतात. हे अशा पद्धतीनं ट्रान्सफर झाले आणि या प्रोसेसला काय म्हणतो आपण, डिफ्युजन. म्हणजे गॅसेस डिफ्यूज झाले असं म्हणतो आपण. म्हणजे ते हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडे गेले. ओके. मग हे जाण्याची जे स्पीड असते
त्याला आपण रेट म्हणतो, रेट ऑफ डिफ्युजन है ना. आपल्याला काय सांगायचं आहे, इन केस ऑफ गॅस रेट ऑफ डिफ्युजन ऑफ 2 or more गॅसेस इज मेजर्ड. आपण काय करतो, गॅसेसचा रेट ऑफ डिफ्युजन मोजत असतो. समजा आमच्याकडे 2 गॅस आहे, एक ऑक्सिजन गॅस आहे, एक नायट्रोजन गॅस आहे. मग ऑक्सिजन गॅस डिफ्यूज होऊ राहिला, मग किती टायमात किती ऑक्सिजन गॅस डिफ्यूज झाला, किंवा नायट्रोजन गॅस किती टायमात किती नायट्रोजन गॅस डिफ्यूज झाला है ना. म्हणजे त्याची अमाऊंट किती डिफ्यूज झाली ते आपण काढतो है ना, त्याचा रेट काढतो, त्याची स्पीड काढतो, त्याला म्हणतात रेट ऑफ डिफ्युजन. आणि रेट ऑफ डिफ्युजन काय असते, व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्यूज है ना. काय असते रेट ऑफ डिफ्युजन, व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्यूज. गॅसचा किती व्हॉल्यूम डिफ्यूज झाला म्हणजे ट्रान्सफर झाला, आणि तो ट्रान्सफर होण्यासाठी किती टाईम लागला, टाईम टेकन फॉर डिफ्युजन. म्हणजे वरती व्हॉल्यूम आणि खाली काय आहे, टाईम. वरती व्हॉल्यूम खाली टाईम. व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्यूज अपॉन टाईम टेकन फॉर डिफ्युजन. म्हणजे गॅसचा किती व्हॉल्यूम ट्रान्सफर झाला आणि तो ट्रान्सफर होण्यासाठी किती वेळ लागला, याचा रेशो म्हणजे रेट ऑफ डिफ्युजन. आणि वरती व्हॉल्यूम आहे है ना, व्हॉल्यूम मोजतो आपण DM क्यूबमध्ये, आणि टाईम आहे, टाईम कशामध्ये, सेकंडमध्ये. म्हणजे वरती DM क्यूब खाली टाईम, म्हणून DM क्यूब सेकंड इनवर्स किंवा सेंटीमीटर क्यूब सेकंड इनवर्स. आणि हेच याचं SI युनिट आहे. तसं SI युनिट मीटर क्यूब असायला पाहिजे होतं आहे ना, पण तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे सेंटीमीटर क्यूब किंवा DM क्यूब जो आहे तेच तुम्ही SI युनिट घेता रेट ऑफ डिफ्युजनसाठी. ठीक आहे, तर व्हॉल्यूम मोजला आपण DM क्यूबमध्ये किंवा सेंटीमीटर क्यूबमध्ये, आणि टाईम कशामध्ये मोजायचा आहे, सेकंडमध्ये. ओके, तर हे त्याचं युनिट आहे. वरती समजा वरती येणार DM क्यूब आणि टाईम कशामध्ये, सेकंडमध्ये, आणि सेकंड वर गेला तर सेकंड इनवर्स है ना. समजलं, तर हा झाला रेट ऑफ डिफ्युजन. सांगा SI युनिट ऑफ प्रेशर. आता यानं काय केलं, मी तुम्हाला SI युनिट सांगितलं, पण यानं एक त्याच्या पुढची स्टेप दिली है ना, जे स्टेप तुम्हाला आली पाहिजे. येते का, प्रेशरचं विचारलं, प्रेशरचा फॉर्म्युला सांगा, फोर्स अपॉन एरिया. फोर्सचा फॉर्म्युला सांगा, मास इंटू ॲक्सेलरेशन आणि अपॉन एरिया. आता मला सांगा, मास कशामध्ये मोजता, kg, ॲक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि एरिया मीटर स्क्वेअर. म्हणजे काय झालं, kg मीटर खाली मीटर स्क्वेअर सेकंड स्क्वेअर. काय कॅन्सल होते, 1 मीटर काय झाला कॅन्सल, म्हणजे काय राहिलं kg खाली मीटर सेकंड स्क्वेअर. याला वर नेलं तर मीटरची पॉवर -1 आणि सेकंडची पॉवर -2 आहे का असं, कोणता आहे, C झालं. तर हे युनिट आहे कशाचं, SI युनिट कशाचं, प्रेशर. पास्कल बी घेऊ शकता, न्यूटन पर मीटर स्क्वेअर बी घेऊ शकता, पण ते नाही आहे याच्यात दिलेलं. ओके, तर हे SI युनिट आहे कोणाचं, प्रेशर. नेक्स्ट, व्हॉट इज द SI युनिट ऑफ रेट ऑफ डिफ्युजन. रेट ऑफ डिफ्युजनचं SI युनिट सेकंड इनवर्स पाहिजे, सेकंड इनवर्स एकाच ऑप्शनमध्ये, DM क्यूब सेकंड इनवर्स, ऑप्शन C. ओके, DM क्यूब सेकंड इनवर्स. न्यूमरिकल काय म्हणत आहे आता, व्हॉट इज द रेट ऑफ डिफ्युजन इफ ऑफ अ गॅस इफ 3.60 DM क्यूब ऑफ इट डिफ्युजेस. DM क्यूब आहे म्हणजे काय आहे, व्हॉल्यूम, आणि थ्रू अ पिन होल, एका होलमधून तो गॅस चालला आहे ना, किती गेला 3.60 DM क्यूब इन 60 सेकंद. टाईम किती लागला जाण्यासाठी, 60 सेकंद. मग आपला रेट ऑफ डिफ्युजनचा फॉर्म्युला काय आहे, रेट ऑफ डिफ्युजन. रेट ऑफ डिफ्युजन काय असते फॉर्म्युला, व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्यूज, व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्यूज, आणि खाली काय आहे रे, टाइम टेकन फॉर डिफ्युजन. टाइम टेकन फॉर डिफ्युजन, टाइम टेकन फॉर डिफ्युजन हा फॉर्म्युला आहे. मग आता मला सांगा, व्हॉल्यूम किती डिफ्यूज झाला, किती आहे 3.60 DM क्यूब आहे ना, आणि टाईम किती लागला 60. मग आता मी काय करतो, याला थोडं सॉल्व करण्यासाठी हा पॉईंट 2 शिफ्ट करतो. 2 शिफ्ट केला तर 360 10 to the power -2, कारण पॉईंट कुठं शिफ्ट केला, राईट साईडला, म्हणून पॉवर मायनस, आणि डिवाइड बाय 60. आता 60 डिवाइड केलं तर 0 0 कॅन्सल, 6 1 6, 6 6 36, म्हणजे 6 × 10 to the power -2. मग आता पॉवर मायनस आहे तर 2 पॉईंट शिफ्ट करा, 0.06
DM क्यूब सेकंड इनवर्स. हे युनिट आहे ना त्याचं, आहे का ऑप्शन 0.06 म्हणजे ऑप्शन सी करेक्ट आहे. ओके, तर हा एक जो बेसिक पार्ट होता आहे ना की मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस, त्या आपण डिस्कस केल्या. ओके, बाकी पार्ट नेक्स्ट क्लासमध्ये.